श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून आपल्या कष्टासोबत देवाची साथ असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि देवाची साथ आपल्यासोबत राहणारच आहे. कधी जेव्हा आपण देवाची सेवा करणार, आपण इतर माणसाची चांगलं वागणार. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सेवा करण्यासाठी सुद्धा आपल्या शरीरामध्ये शक्ती पाहिजे, शरीरामध्ये एनर्जी पाहिजे. ती एनर्जी असली तरच आपण देवापर्यंत पोहोचू शकतो, देवाची सेवा आपण करू शकतो. तर चला, तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून आरोग्य किती महत्त्वाचं आहे आणि आरोग्य म्हणजे नेमकं काय, आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मेन म्हणजे वजन वाढवणे, वजन कमी करणे म्हणजेच व्यायाम करणे नव्हे. तर आज मी तुम्हाला त्याविषयी सांगणार आहे की व्यायाम म्हणजे नेमकं काय आहे, व्यायाम का केला पाहिजे. तर प्रॉपर आजच्या या टॉपिकवर व्हिडिओ होणार आहे. चला, तर मग ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत थांबायचं आहे. मध्ये कोणीही व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे, जेणेकरून जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात, जे काही महत्त्वाचा मेसेज असतो तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जे नवीन फॅमिली मेंबर्स मला पाहत आहेत, तर तुमचं खूप खूप वेलकम आहे माझ्या या चॅनलमध्ये. तुम्ही आलाच माझ्या चॅनलमध्ये, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओ बनवत असते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला, तर मग खूप खूप तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. चला, तर मग आपण जास्त वेळ न घेता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा. तर स्वामी भक्तांनो, आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आज आपण आरोग्याला महत्त्व दिलं पाहिजे. कारण आरोग्य म्हणजे आपली शक्ती आहे, आपली ऊर्जा आहे. आपण रोजच्या जीवनामध्ये जे काही कार्य करत असतो, जे काही काम करत असतो, ते सगळं काही आपण आपल्या शरीराने करत असतो. मग शरीरामध्ये एनर्जी असेल तरच आपण सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, बरोबर का नाही आहे. तर शरीरामध्ये एनर्जी पाहिजे, विटॅमिन्स पाहिजे, न्यूट्रिशन्स पाहिजे, कॅल्शियम पाहिजे. म्हणजे शरीराला कशाची गरज लागणार नाही, शरीराला प्रत्येक विटॅमिनची गरज असते. मग त्या विटॅमिन्स आपण कशा पुरवल्या पाहिजे, कुठून पुरवल्या पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. फक्त आपल्याला काय माहिती असतं की सकाळी उठलं, चहा वगैरे घेतला, काम आवरलं, लगेच स्वयंपाक करतो. स्वयंपाक झाला का लगेच आपण जेवण वगैरे करत असतो, दुपारी वगैरे. जेवण झालं का मग थोडंसं दुपारी आराम करत असतो. आराम केलं का परत इव्हिनिंगला थोडंफार चहा नाश्ता करत असतो. परत संध्याकाळचा स्वयंपाक करून आपण झोपी जात असतो. म्हणजे ही रोजची आपली दिनचर्या असते. मग ही दिनचर्या रेग्युलर असणारच आहे. पण तुम्ही कदाचित कधी विचार केलाय का, नेमकं शरीर म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय, हे कदाचित आपण प्रॉपरली विचार करत नसतो. का विचार करत नसतो? का तर आपल्याला माहिती आहे आपण रोज जेवण वगैरे करत असतो, आपण रोजचे कामं करत असतो. तर ह्या गोष्टी आपल्या कंटिन्यू सातत्याने पार पडत असतात. पण कदाचित तुम्ही एकांतात विचार करा की जर तुमच्या शरीरामध्ये एनर्जी नाही राहिली किंवा तुम्ही जे काही तुम्ही अन्न खाताय ते तेवढ्या पुरतंच असतं. तुम्ही जे भूक लागली का लगेच जेवण करतो, जेवण केलं का आपलं पोट भरत असतो. मग तो पोट नेहमीसाठी भरतो का? नाही आहे. परत आपण काही ना काही थोडंफार थोडंफार खात असतो. म्हणजे ही दिनचर्या आपली अशी असते. जर तुम्हाला आरोग्य म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मी सांगते तुम्हाला, शरीरामध्ये प्रत्येक विटॅमिनची गरज असते, प्रत्येक कॅल्शियमची गरज असते. शरीर म्हणजे नेमकं बनवलेलं शरीर आहे ते कशाने बनलेलं आहे? मांसपेशींनी बनलेलं आहे. मग ज्या शरीरामध्ये मांसपेशी असतात, हे जे नस म्हणतो आपण त्याला, त्या मांसपेशी ज्या आहेत त्या मांसपेशींना काय लागतं यावर कधी विचार केला का? नाही विचार करत आपण. आपण काय विचार करतो, हां भूक लागली, दाबून चिपून खाल्लं म्हणजे आपल्याला एनर्जी आली. ती एनर्जी जोपर्यंत तुम्ही खाल्लात तोपर्यंतच असणार आहे. ठीक आहे. तर विटॅमिन्स म्हणजे आता वयानुसार, वयामानानुसार असतं आपल्या शरीराचं. तर जेणेकरून माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जर स्वतःला वेळ दिला, स्वतःच्या आरोग्यासाठी जर वेळ काढला, तर तुमचं आरोग्य अतिउत्तम होणार आहे. चला, आज स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही खूप छान आहात, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार नाही आहे. तर हा आजार पुढे सुद्धा आपल्या कुठल्याही प्रकारचा आजार पुढे सुद्धा आपल्याला झाला नाही पाहिजे, यावर कधी आपण विचारच करत नाही. चालले तसं चालू द्या, चालले तसं चालू द्या. पण मला एक सांगते माझ्या ताईंना, बंधूंना, खरंच तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे तर तुम्हाला स्वतःसाठी 1 तास तरी वेळ दिलाच पाहिजे. आपल्या शरीराला काय चांगलं आहे, काय प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत
काय वस्तू आपण खाल्ल्या पाहिजे, हे स्वतःवर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आजच्या या जीवन काळामध्ये आपण धावपळ करत असतो, आपल्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण आपण पैशावरती फोकस करत असतो, आपल्या कामाधंद्यावरती फोकस करत असतो. तुम्ही का करताय बरं कामाधंद्यावरती फोकस? का तर तुमच्या परिवारामध्ये पैशाची गरज असते, आपल्याला पैसे लागतात, लहान मुलं बाळ असतात, त्यांची पण आपल्याला फीस भरावं लागते. म्हणजे ह्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी करतो, म्हणजे आपण स्वतःच्या फॅमिलीसाठी जगत असतो. विचार करा, तुम्ही करताय म्हणून तुमचं घर चालते. उद्या कदाचित जर तुम्ही काहीच नाही करू शकले तर तुमचं घर कोण चालवणार? आता आरोग्य तर तुम्हाला साथ नाही देत, कोणत्या तरी आजाराने घेरलेलं असेल किंवा नसेल, ठीक आहे, नसेल तरी आपल्या स्वतःला वेळ दिला पाहिजे. असेल तर अतिउत्तम आहे, त्याने तर प्रॉपर स्वतःला टाईम दिला पाहिजे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश काय आहे की या जीवनामध्ये एवढं तुम्ही धावपळ करताय, या धावपळीमध्ये तुम्ही स्वतःला 1 तास देऊ शकत नाही. जे शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे त्या शरीराची तुम्ही काळजी करा, त्याला जपा. आज तुम्ही पैशाच्या धावपळीमध्ये जर तुम्ही स्वतःला वेळ नाही दिला तर उद्या चालून जेवढा पैसा तुम्ही कमवलेला आहे तो पैसा तुमचा दवाखान्यामध्ये जाणार आहे. आज तुम्ही स्वतःला वेळ दिला नाही तर तो वेळ तुम्हाला हॉस्पिटलला द्यावा लागणार आहे. हा विचार आपण करत नसतो. जवाचं तवा बघू आपण असं करतो, पण नाही. एक नियम असतो आपल्या जीवनामध्ये, आपल्याला एक नियम ठरवायचा असतो, एक संकल्प करायचा असतो. तर कुठल्याही प्रकारची अडचणी संकट आपल्यावर आली नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग बनलं पाहिजे. तुम्ही स्ट्रॉंग असाल तर सगळे कार्य तुम्ही करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये असंच माहिती तुम्हाला मिळालेली आहे. आणि मेन म्हणजे स्वतःचं आरोग्य चांगलं कसं ठेवायचं शॉर्टकटमध्ये सांगते. स्वतःचं आरोग्य जे आहे ते प्रॉपर न्यूट्रिशन्सनं भरलेलं पाहिजे. स्वतःला 1 तास वेळ दिला पाहिजे. खाण्यापिण्यामध्ये काय आपल्या शरीराला योग्य आहे त्या वस्तू आपण खाल्ल्या पाहिजे. तुम्ही कसंही जरी ढसळभसळ खात राहिलात किंवा बाहेरचे पदार्थ खात राहिला, आज नाही उद्या नाही भविष्यामध्ये कधी ना कधी तुम्हाला आजार घेरणारच आहे. असा कुठलाही व्यक्ती नाही की त्याला आजार नाही. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो, काही ना काही आजार असतो. नसेल तर तो आजार उत्पन्न होतो. मग ह्या गोष्टी आपल्याला व्हायला नको, म्हणून आपण स्वतःच्या आरोग्यासाठी 1 तास द्यायला पाहिजे. आणि तुमचं आरोग्य खरंच चांगलं ठेवायचं आहे. तुमचं आरोग्य चांगलं भेटेल, तुम्हाला तो पैसासुद्धा मिळेल, तुम्हाला आनंदसुद्धा मिळेल. फक्त एक गोष्ट नक्कीच करा की स्वतःसाठी वेळ काढा. आणि तुम्हाला हे 3 गोष्टी पाहिजे, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. या 3 गोष्टी जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आवर्जून माझ्याकडे या. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आरोग्य तर चांगलं होणारच आहे, पण इतर लोकांना आरोग्य देऊन सुद्धा तुम्ही आपला व्यवसाय करू शकता, आपला बिझनेस तुम्ही करू शकता. जिथे आरोग्य आहे तिथे सर्व काही सर्वश्रेष्ठ आहे. आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, ना की बिमारीने घेरलेलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने एक लक्षात ठेवा, स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फक्त एक कॉल मला करायचा आहे, एक निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला परिपूर्ण गाईडन्स, तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन माझ्याकडून दिलं जाणार आहे. जगायचं कसं, त्यानंतर आरोग्य ठेवायचं कसं. जेव्हा तुम्ही माझ्या झूम कॉलवर तुम्ही येणार, तुम्हाला परिपूर्ण गाईड केल्या जाणार आहे. तर मग खरंच तुम्ही आपल्या आरोग्यासाठी वेळ देणार तर मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यावर कॉल करायचा आहे मला, ठीक आहे. तर आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे, त्याला जपा. का तर सर्वश्रेष्ठ आरोग्य आहे, त्यानंतर संपत्ती, धन, पैसा आहे. आज तुम्ही स्वतःसाठी मरमर करताय, उद्या चालून तोच पैसा तुमच्या उपयोगी नाही येणार, पण दवाखान्यामध्ये उपयोगी येणार. ते काय फायदा? आपण जर कमवलेल्या पैशामध्ये आनंद घेऊ शकत नाही तर तो पैसा काय कामाचा? खरंच तुम्हाला कमवलेल्या पैशामध्ये आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला बिमारीपासून मुक्त व्हावं लागेल आणि पुढे चालून सुद्धा कुठली बिमारी यावी नाही लागणार. म्हणून तुमच्या स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. तर एवढे 2 शब्द मी तुमच्यासोबत बोलते. आणि खरंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे 2 शब्द मी इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र.